दिंडी चालली पंढरीला विठुरायाच्या त्या माहेराला पंढरपूर आवडीचे गाव साधवानी संत घेता तुझे नाम दिंडी चालली पंढरीला विठुरायाच्या त्या माहेराला राम कृष्ण हरी वासुदेव राम कृष्ण हरी वासुदेव हरी. आज आपल्या कांबळेश्वर गावामध्ये ज्यांनी संत परंपरा जपली, शिवरायांच्या काळापासून जनजागृतीचं काम केलं, ते वासुदेव पिंगळा ही परंपरा जपणारे लोक कलावंत. हे बघून लहान मुलांना फार कुतूहल वाटतं. लहानपणापासून आम्हाला पण वाटायचं. मध्ये एक देवता चित्रपट आलता, त्याच्यामध्ये एक गाणं होतं, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला. पण ते चित्रपटातील गाणं हे वास्तविक पाहता ही पारंपरिक संतगीत, संतांची वाणी असणारी ही परंपरा तुम्ही जपत आहात. तर आमच्या सर्व रसिक मायबापांच्या वतीने तुमचं आमच्या कांबळेश्वर गावामध्ये स्वागत आहे. अचानक तुम्ही आम्हाला दिसला, म्हणलं तुमच्याशी गप्पा माराव्यात. काय सांगाल माऊली, सकाळी सकाळी तुम्ही उठता, जनजागृती करता, गावागावामध्ये फिरता, कसं वाटतं? त्याचा हेतू आणि उद्देश काय असतो? काय असतो हेतू आणि उद्देश? सकाळची परंपरा ही परंपरा चालवायची. हा बोला. दुसरं काही नाही, परंपरा चालवायची. शिवाजी राजाच्या काळापासून आलेलं ते करायचं. म्हणजे ही परंपरा, हा वारसा पुढे चालवण्याचं काम तुम्ही पुढं चालवण्याच्या कामामुळं तर हे चाललंय. हां, छत्रपती शिवरायांच्या काळापासून ही परंपरा ओढवायची नाही, तेव्हा हे करू लागलेलं आहे. तुम्ही पिढ्यानं पिढ्या हे सगळं करता? पिढ्यानं पिढ्या करतोय सगळं. तुमची कितवी पिढी म्हणायची? माझ्यापासून तिसरी पिढी. म्हणजे महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव ना गाव जागवण्याचं काम सगळं आमचं भोपाळीच्या माध्यमातून तुम्ही भल्या पाठीपासून करताय ना? प्रभात फेरी. हा, धन्य. वा. म्हणजे भाऊ, विज्ञानाच्या या युगामध्ये आज कम्प्युटरचा हा जमाना आलेला आहे, मोबाईलचा जमाना आलेला आहे, पण असल्या या युगात हे वासुदेव गावोगावी जाऊन, खेडोपाडी जाऊन, सूर्याला जाग येण्या अगोदर गावाला जाग करण्याचा धर्म आजही पाळतात. अशी ही संस्कृती आणि धन्य आपली लोककला, धन्य आपली संस्कृती जी तुमच्यामुळं टिकलेली आहे. पूर्वीच्या काळी 12 बलुते पुढं सुद्धा टिकवणार. वा. पूर्वीच्या काळी 12 बलुते गावगाडा चालवण्याकरता लागायचे. तसेच हे 18 आलुते, जे छत्रपतीने 18 पगड जातील एकत्र घेऊन राज्य केलं म्हणतात ना, ही अशी सगळी 18 जमाती त्या. त्याच्यामध्ये अगदी ते गारुडी किंवा ते गोंधळी हे मनोरंजनाचं पण भाग करायचं. त्या काळी मोबाईल नव्हतं, काय नव्हतं, बोर व्हायची लोक. मग एक वेगळं संगीत, वेगळं मनाला समाधान वाटायचं. आणि आज काळाच्या ओघात या मोबाईलमुळे ही परंपरा लोप पावत चाललेली. पांगुळ आहे, कुडमुडी आहेत, अनेक आहेत, 18 आहेत अशी त्याला. आणि वासुदेव बघितलं की लहान मुलं अजूनही तुमच्या मागं पाहतात सकाळी सकाळी. पण त्या मुलांना माहीत नसतं कुतूहल आहे, काहीतरी खेळाचा भाग आहे, कोणतरी वेशभूषा धारण करून आलेला माणूस आहे, ही माणसं आहेत, काहीतरी टाळ वाजवत आहेत, भगवंताचं नामस्मरण चाललं आहे. त्यावेळेस लहान लहान मुलं मागं पाहतात. आम्ही पण लहानपणी मागं पळायचो, पण त्याचा हेतू आणि उद्देश कळत नव्हता. मात्र हेतू आणि उद्देश पण या रसिकांना कळायला पाहिजे, किंवा हे अशीच लोक फिरत नाहीत, त्यांच्या पाठीमागे एक जनजागृती आहेत. काय माता भगिनी धान्य देतील, कुणी काय देणगी देईल, ते आपले घ्यायचं, तुमचा पण उदरनिर्वाह चालवायचा. आणि जनजागृतीचं सगळ्यात महत्त्वाचं काम ही लोकपरंपरा करते. तुमच्याकडे बघून खरंच कुतूहल वाटतं की आज या विज्ञान युगामध्ये, धावपळीच्या युगामध्ये तुम्ही गावोगावी जाऊन, घरोघरी जाऊन, खेडोपाडी जाऊन ही परंपरा जपताय. तुमच्याकडे बघून खरंच मनापासून आनंद वाटतोय. का हो पाठवा. आणि भाऊ,
यांना कृष्णाचा अवतार पण म्हटलं जातं माहितीये का तुम्हाला? वासुदेवच म्हणतात ना. म्हणजे वासुदेव. श्रीकृष्णाचा 8वा अवतार आहे. डोक्यावर मोरपिसाची टोपी, हातामध्ये टाळ आणि चिपळ्या. काय सांगतात माहितीये का? सडा टाका, रांगोळी काढा, सूर्यनारायणाची कोवळी किरणं आपल्या उंबरट्यावर पडतात, त्यांचं स्वागत करा, असा हा आपला वासुदेव. हा. घ्या भोपाळ एक. म्हणा एखादं ऐकू आम्हाला. एखादं गीत तुमचं ऐकवा. पंढरीच्या पांडुरंगा तुझ्या नामाचा उधार पंढरीच्या पांडुरंगा तुझ्या नामाचा उधार हरिनाम बोला असा उदार गाऊन गुरुदेवाच्या नावानं हरिनाम बोला घ्याव करून वासुदेव सकाळ नाही होणार पुढला धोका हरिनाम बोला जिजुरीचा खंडेराया तुझ्या नामाचा उधार हरिनाम बोला तर म्हणावं माझ माझ काही नाही रेड्या तुझं तर म्हणावं माझ माझ काही नाही रेड्या तुझं हरिनाम बोला हरिनाम बोला हरिनाम बोला. ज्याच्या वंशाला जन्मावे नाव त्याचं सांगावे हरिनाम बोला हरिनाम बोला. आईर शिवी माया नाही बाबाची वीर जन्म नाही हरिनाम बोला हरिनाम बोला. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी. तुझं माझं या ठिकाणी काहीच नाही, फक्त हरिनाम महत्त्वाचा आहे. हा संदेश तुम्ही देताय खरंच, म्हणजे तुम्ही सांगताय की बाबा आपल्या या ठिकाणी इथंच सगळं आपण ठेवून जाणार आहे, त्याच्यामुळं बरोबर काय येणार ते फक्त नाम येणार आहे. तुम्ही या ठिकाणी नामाचा गजर केलेला आहे. खरंच प्रभूचं नाव घेतलं, देवाचं नाव घेतलं, नामस्मरण केलं तर आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. या वासुदेव गीताच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला संदेश दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो.